जाऊ दे ग तिला, नाही राहायचं तिला. मी आहे ना तुझ्यासोबत, मी राहीन. फ्लर्ट करायचा एक चान्स सोडत नाहीस हं तू. दिसतोस ना तसा नाहीयेस. मिस करेन मी तुला. आधे मध्ये करशील ना फोन? जाऊ दे ग, बडीशेप आहे मी. जेवणानंतर ही लोक मागून घेतात, पण लक्षात कोणी ठेवत नाही. सगळा कौतुक जेवणाचा. काय डीप बोललास रे. तुला एक गोष्ट सांगू? सांग ना. एकदा काय झालं, सगळं महाभारत घडून झाल्यानंतर पांडव जेव्हा शेवटी स्वर्गाच्या मार्गावर निघाले, तेव्हा भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हळूहळू सगळ्यांनी युधिष्ठिराची साथ सोडली. पण एक कुत्रा होता, तो मात्र शेवटपर्यंत युधिष्ठिरासोबत होता. स्वर्गाच्या दारावर इंद्र म्हणाले, युधिष्ठिरा, तुझं स्वर्गात स्वागत आहे, पण हा श्वान मात्र आत येऊ शकत नाही. युधिष्ठिर म्हणाला, देवा, हा स्वतःच्या मर्जीने माझ्या सोबत आलाय. हळूहळू सगळ्यांनी साथ सोडली, पण हाच सोबती म्हणून राहिला. जो आपल्या सोबत आपला हात न धरता स्वखुशीने चालत असतो, तोच आपला. बाकी सगळे प्रवासी. जर हा श्वान आत येणार नसेल, तर मला हा स्वर्ग देखील मान्य नाही. वाव. ऋतिका, जबरदस्तीने प्रवास पूर्ण होऊ शकतो, पण सोबत असायला प्रेम आणि इच्छा लागते. त्याग करण्याची भावना आणि हिंमत लागते, जी त्या श्वानात होती. आपल्या माणसात का नाहीये ग ती? इतकं प्रदूषण आहे ना, की आपल्याला स्वतः पलीकडे काहीच दिसत नाही. तो राक्षस हळूहळू आपल्यातल्या देवाला मारत चाललाय. ऋतिका, बांधून घुरढोर ठेवतात, प्रेम कसं ठेवणार? बडीशेप आहे ग मी. जर समजलं असेल तर लक्षात ठेव, नाहीतर कौतुक करायला आहेतच बाकी सगळे.